जय महाराष्ट्र. मी अनिल झाडबुके, तालुकाध्यक्ष मनसे वाहतूक सेना. काल प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेवक महापौरांना भेटले. जयनगरमधील मूलभूत गरजा बाबतीत, वरचं इमारतीबाबत, स्लॅब गळतीबाबत आणि 108 घराबाबत महापौरांना त्यांनी निवेदन दिलं. ते बघून मला पण चांगलंच वाटलं. पण मला या माध्यमातून सांगायचं आहे की जयनगरमधील स्लॅब गळतीचं जे काम आहे ते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून आम्ही ते काम मंजूर करून घेतलेलं आहे. पण जे कालचं जे त्यांनी महापौरांना जे निवेदन दिलं ते अत्यंत चुकीचं दिलेलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 6 मधील नगरसेवक ॲडव्होकेट अलका स्वामी यांनी असं बोलले की 108 घरांचा जो विषय आहे तो आम्ही काउन्सिलला घेणार. मला फक्त सांगायचं आहे की ज्यावेळेस 2011 साली जयनगरचं पुनर्वसन झालेलं होतं त्यावेळी हे एस्टिमेटची कॉपी आहे आणि वर्क ऑर्डरचा पण माझ्याकडे सगळा पुरावा आहे. 720 घरांचं पैसे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला मिळालेले आहेत पूर्ण. मग 108 घरांचं पैसे कोणी खाल्लं? बरं, 2016 साली लाभार्थ्यांना घरं ताब्यात दिली. 108 घरांचा विषय प्रलंबित राहिला. 108 घरांच्या बाबतीत त्यांनी निवडणुका पण लढवल्या, जिंकल्या पण मला एक सांगायचं आहे की तुम्ही म्हणताय की 108 घरांचा आम्ही प्रश्न मार्गी लावू म्हणून. मला एक सांगायचं आहे की तुम्ही नगराध्यक्ष, तुमच्याकडे पदभार होता. 2017 साली तुमच्याकडे नगराध्यक्षाचा पदभार होता. त्यावेळेला 108 घरांचा शासनाने पैसे महापालिकेला दिलेलं होतं. पण तुमच्या कार्यकालात तुम्ही नगराध्यक्ष असताना ते पैसे तुम्ही परत शासनाला तुम्ही रिटर्न पाठवला. हे चुकीचं आहे. आणि तुम्ही आता बोलताय की 108 घरांचा प्रश्न आम्ही काउन्सिलला ठेवणार म्हणून. हे चुकीचं आहे. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत प्रभाग क्रमांक 6 मध्ये जवळजवळ 70 ते 80 पत्रेवर आम्ही केलेले आहेत. आणि हे स्लॅब गळतीचा जो विषय आहे जयनगरचा, हे आम्ही 9 जून 2016 रोजी स्मरणपत्र, रिमाइंडर पत्र आम्ही महापालिकेला दिलेलं होतं. तर ह्याची पत्राची दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना, संबंधित अधिकाऱ्याने हे काम 100 पासून चालू होणार आहे. इचलकरंजी महापालिकेनं 100 पासून हे काम चालू होणार आहे. मला फक्त सांगायचं आहे काय की आम्हाला कुठंतरी क्रेडिट मिळावं, आम्हाला कुठंतरी हे करावं. हे मताचं राजकारण हे भाजपचं नगरसेवक पहिल्यापासून करताना सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे मताचं राजकारण. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय रस्त्यावर उतरून हे लोकांची जनतेची काम आम्ही करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील कामे, जयनगरमधील सगळ्यांची कामे प्रश्न मार्गी लावत आहोत आणि भविष्यात पण लावणारच मनसे स्टाईलने. फक्त काल मला कुठंतरी यांचं चुकीचं वाटलं की गळतीच काम 100 पासून चालू होणार आहे, 108 घरांचा आम्ही काउन्सिलर विषय घेणार आहे. हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. कारण तुमच्या कार्यकालामध्ये तुम्हीच जनतेचे जयनगरमध्ये कुठलेही तुम्ही काम केले नाही आणि मताचं राजकारण करून तुम्ही स्टंटबाजी करता. हे चुकीचं आहे. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपून घेणार नाही. आणि जयनगरमधील सर्व नागरिकांना हा विषय माहिती आहे. इमारतीवर स्लॅब गळतीचा विषय माहिती आहे. हा मनसेने पाठपुरावा केलेला आहे. पाठपुरावा करून ते काम मंजूर पण करून घेतलेलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे, नागरिकांना माहिती आहे. हेच आमची कामाची पोचपावती आहे. बाकी आम्हाला कुठलेही क्रेडिट, श्रेय काय नको. जनतेला, सामान्य जनतेला माहिती आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.